मी प्राध्यापक हाके डी राज्यशास्त्र विभाग कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर. आज आपण व्हिडिओमध्ये BA भाग 2 सेमिस्टर 3 मधील भारतीय राजकीय विचारवंत यामध्ये कौटिल्य या विचारवंतांनी मांडलेले विचार आहेत ते आपण पाहणार आहोत. आपल्याला माहीत आहे की कौटिल्य हे इसवी सन पूर्व 4थ्या शतकात चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारी अमात्य म्हणून काम केलेले एक प्रसिद्ध विचारवंत होता. या कौटिल्याने चंद्रगुप्त मौर्यांचे साम्राज्य चांगल्या पद्धतीनं चालावे, राज्यकारभार चांगल्या पद्धतीनं करता यावा यासाठी त्यांनी चंद्रगुप्त मौर्यानंतरही भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं राज्यकारभार करणाऱ्या राजाला मार्गदर्शक असा अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला. इसवी सन पूर्व 325च्या सुमारास या ग्रंथाची हस्तलिखित प्रत 1905 साली डॉक्टर रामशास्त्री यांना म्हैसूर ग्रंथालयात प्राप्त झाली आणि याच अर्थशास्त्र ग्रंथाचे 1914ला इंग्रजीमध्ये भाषांतर झालं आणि त्यानंतर वेगवेगळ्या भाषांमध्ये हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला होता. या अर्थशास्त्र या ग्रंथाच्या माध्यमातून कौटिल्याने राज्यकारभार कशा पद्धतीनं करावा यासाठी राजाला मार्गदर्शक अशा स्वरूपाचा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये 15 विभाग असून वेगवेगळ्या पद्धतीनं राज्यकारभार करत असताना ज्या राजाला समस्या येतात त्या कशा पद्धतीनं निस्वार्थी पद्धतीनं प्रजा सुखी तर राजा सुखी या उक्तीप्रमाणे राज्यकारभार करावा अशा पद्धतीचा सल्ला या ग्रंथाच्या माध्यमातून दिलेला आहे. कौटिल्याने राज्यविषयक विचार मांडत असताना त्यांनी राज्याचा सप्तांग सिद्धांत मांडला आहे. म्हणजे राज्य व्यवस्थित चालवत असताना 7 प्रमुख घटक आहेत ते राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असतात. या घटकांचा राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचं योगदान असतं आणि म्हणूनच त्याला त्यांनी सप्तांग सिद्धांत असे नाव देण्यात आलेले आहे. कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये अनियंत्रित राजेशाही शासन पद्धतीचा पुरस्कार केलेला आहे. राजाची सत्ता ही संपूर्ण समाजव्यवस्थेवर चालत असते आणि संपूर्ण उत्तर हिंदुस्थानात चंद्रगुप्त मौर्यांच्या जे साम्राज्याचा विस्तार झाला होता त्या साम्राज्यामध्ये राज्यपद्धती राज्यशासन चांगल्या पद्धतीने करता यावं या दृष्टिकोनातून त्यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलेलं आपल्याला दिसून येतं. राज्याच्या प्रमुख अंगामध्ये 7 घटक हे महत्त्वाचे त्यांनी मांडलेले आहेत. त्यालाच आपण सप्तांग सिद्धांत असं म्हणतात. ते 7 घटक आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. त्यातला पहिला घटक म्हणजे कौटिल्याने सप्तांग सिद्धांत मान्य करून त्या 7 घटकामध्ये पहिला स्वामी म्हणजे राजा. दुसरा घटक अमात्य म्हणजे राजाला राज्यकारभारात सहकार्य मदत करणारे सचिव मंत्री. त्यानंतर तिसरा घटक म्हणजे जनपद म्हणजे लोकसंख्या आणि भूमी या अर्थानं त्यांनी वापरलेला आहे. पुढचा चौथा घटक म्हणजे दुर्ग म्हणजे किल्ले. राज्यकारभाराच्या रक्षणासाठी किल्ल्यांची आवश्यकता महत्त्वाची त्या काळात मांडली जात होती. पुढचा 5वा घटक म्हणजे दंड कोश म्हणजे खजिना. राज्याच्या विकासासाठी खजिना राज्यामध्ये असणं, राज्य खजिन्यानं समृद्ध असणं हे महत्त्वाचं मानलं जात असायचं. आणि 6वा घटक म्हणजे दंड म्हणजे सैन्य. दंडशक्ती किंवा सैन्यशक्तीच्या आधारावर जरी लोकांच्या इच्छेनुसार राज्यकारभार चालत असला तरी त्या पाठीमागं दंडशक्ती असणं महत्त्वाचं मानलं जात होतं. सैन्यशक्ती असणं महत्त्वाचं मानलं जातं. आणि शेवटचा 7वा मुद्दा म्हणजे मित्र. जरी वरील घटक राज्याच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असले तरी या विकसित राज्याला शेजारील मित्र राष्ट्रांनी त्याला मान्यता दिली असली पाहिजे. मित्र राष्ट्रांनी संकट काळात मदत केली असली पाहिजे तरच ते राज्य टिकू शकतं. अशा पद्धतीचे 7 घटक कौटिल्याने सांगितलेले आहेत. त्या 7 घटकांची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यातला पहिला घटक म्हणजे स्वामी म्हणजे राज्यकर्ता किंवा राजा हा शासनातील प्रमुख व्यक्ती आहे. राजाची सार्वभौम किंवा अनियंत्रित
अशा पद्धतीची सत्ता असते. आणि ही राजेशाही आणि गणतंत्र पद्धती या दोन्ही पद्धतीत राजा सार्वभौम सत्ताधारी असतो. राजाची सर्व जबाबदारी स्वामी या नात्याने राज्यावर असते. राजा हा राज्याचा महत्त्वपूर्ण आवश्यक घटक मानला जातो, महत्त्वाचा अंग असतो. राजा टॅलेंट असणं, राजा लोकांना त्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेणं, प्रत्येक निर्णयामध्ये लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणं, अशा राजाला संकट काळात त्याला मदत करण्यासाठी जनता त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहत असते. म्हणून कौटिल्यानं दूरदृष्टिकोनातून विचार मांडत असताना राजा हा सत्यवचनी, शूर, शिस्तप्रिय, उत्साही, दानशूर, बुद्धिवान अशा स्वरूपाचा राजा असेल तर त्याची जनतेवर छाप पडली जाते. म्हणूनच यथा राजा तथा प्रजा या उक्तीप्रमाणे राजा चांगला असेल तर जनताही चांगल्या पद्धतीने विकसित राहू शकते. प्रजेचे सुख व कल्याण यातच सुख मानणारा राजा असेल तर असे राज्य चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकते, विकास करू शकते. म्हणून स्वामी हा राज्याचा प्रमुख असतोय, राजा हा राज्याचा प्रमुख असतोय. हा घटक राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मानलेला आहे. त्यानंतरचा दुसरा घटक म्हणजे अमात्य. अमात्य म्हणजे राज्यकारभारात उच्च पदावरील अधिकारी किंवा राज्याला मदत करणारे मंत्री किंवा सहाय्यक. राजाचा कारभार चालवत असताना राजाला मदत करणारे सहाय्यक, त्यांना अमात्य किंवा सचिव, मंत्री अशा स्वरूपानं अमात्य हा शब्द कौटिल्यानं वापरलेला आहे. एकटा राजा राज्यकारभार चालवू शकत नाहीत, त्यांना इतर चांगल्या व्यक्तींचं, चांगल्या सचिवांचं, चांगल्या मंत्र्यांचं सहकार्य असेल तर राज्यकारभार अधिक चांगल्या पद्धतीनं चालू शकतो. शहाणा व चतुर राजा ही चांगल्या योग्य अमात्याची योग्य पदावरती नेमणूक करू शकतो. आणि योग्य पदावरती नेमणूक होत असेल तर प्रश्न जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सोडवले जाऊ शकतात. म्हणून मंत्री हा चारित्र्यसंपन्न, हुशार, कर्तव्यनिष्ठ, दूरदृष्टी असणारा असावा. आणि राजनिष्ठा व निस्वार्थी अमात्य अशाच स्वरूपाचा असेल तर तो राजाला राज्यकारभारात नेहमी सहकार्य करेल. आणि अशा राज्यकारभाराची ध्येय धोरणे साध्य करण्यासाठी तो राजाला सहकार्य करेल. म्हणून मंत्री, अमात्य किंवा राजाचे सहकारी हे चांगल्या पद्धतीचे असतील तर राज्यकारभार करणं अधिक सोयीचं होतं, सोपं होतं, असं कौटिल्याचं मत आहे. म्हणून दुसरा घटक ही राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचा मानलेला आहे. तिसरा घटक आहे तो जनपद. जनपद म्हणजेच भूमी व लोकसंख्या या अर्थानं वापरला आहे. म्हणजे भूमी ही सुपीक असावी, आपण स्वावलंबी बनल अशा पद्धतीचं आपल्याला त्यातून उत्पन्न आलं पाहिजेत. म्हणजे समृद्ध स्वरूपाची भूप्रदेश किंवा भूमी असावी. आणि लोक हे स्वाभिमानी, चारित्र्यसंपन्न असावीत. प्रजेशिवाय भूमी म्हणजे त्याचा डेव्हलपमेंट करत असताना, नियंत्रण साधत असताना राज्याला त्यावरती खर्च करणं शक्य होणार नाही जर प्रजा कमी पडत असेल तर. म्हणून राजनिष्ठा, उद्योगी, आज्ञापालन करणारी अशीच लोकसंख्या असेल तर त्या देशाला आपले विकास करत असताना, विकासाच्या योजना राबवत असताना लोकांचा प्रतिसाद मिळतो आणि योजना अधिक सक्सेस किंवा यशस्वीपणे होत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि चौथा घटक आहे दुर्ग म्हणजे किल्ला. राज्याच्या संरक्षणाच्या दृष्टीनं दुर्ग किंवा किल्ले हे प्राचीन काळात महत्त्वाचे मानले जात होते किंवा आवश्यक होते. कौटिल्यने 8 प्रकारचे किल्ले महत्त्वाचे मानलेले आहेत. त्यामध्ये जलवेष्टित आहे, कंदकानं वेष्टलेले आहेत, डोंगरावरील असं किल्ले आहेत किंवा निर्जन स्वरूपाचे आहेत, निर्वृक्ष स्वरूपाचे आहेत, दलदलीच्या ओसाड प्रदेशातले आहेत किंवा गवताळ प्रदेशातले असलेले आपल्याला दिसून येतात. काटेरी झुडपाने वेढलेले असे वेगवेगळे प्रकार सांगितले असले तरी प्रमुख 4च किल्ले महत्त्वाचे मानलेले आहेत. त्यामध्ये पाण्यातील, डोंगरावरील, वाळवंटातील आणि जंगलातील या 4 किल्ल्यांमुळं राज्याचे रक्षण किंवा संरक्षण होतं. राजा आपली राजधानी, आपल्याला माहीत आहे शिवाजी महाराजांची राजधानी, जन्म वगैरे किल्ल्यावरच झालेले आहेत. तर किल्ले हे राज्याच्या विकासामध्ये संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट त्या काळात मानली जात होती. राजधानीच्या संरक्षणासाठी तटबंदी आवश्यक मानली जात होती. किल्ल्यांची रचना, तटबंदी, रस्ते, खंदक, भुयारी रस्ते इत्यादीबाबत कौटिल्यानं सविस्तरपणे मार्गदर्शन या ग्रंथाच्या माध्यमातून केलेलं आहे. पुढचा 5वा मुद्दा म्हणजे कोश. कोश म्हणजे खजिना. हे राज्याचं महत्त्वाचं अंग मानलं जातं. कोणतंही राज्य हे खजिना हे भरलेलं असलेलं समृद्ध खजिन्याचं राज्य
हे सदैव विकासाच्या मार्गामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं. वेगवेगळ्या योजना राबवत असताना दुष्काळ असेल, युद्ध असेल, अशा प्रसंगी समृद्ध खजिना हीच राज्याची शक्ती मानली जाते. खजिना परिपूर्ण असेल तर सैन्याची उभारणी, किल्ल्याची बांधणी चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकते. म्हणून राज्यात खजिना समृद्ध बनवण्यासाठी कर सोसणारी जनता असली पाहिजेत, उद्योगी असले पाहिजेत, चांगल्या पद्धतीनं काम करणारी जनता असणं अपेक्षित मानलेलं आहे. 6वा मुद्दा आहे दंड किंवा दंडशक्ती किंवा सैनिक. हा महत्त्वाचा घटक आहे. कौटिल्याच्या मते राजा आपली सत्ता दंडशक्तीद्वारे चालवतो. म्हणजे दंडशक्ती जरी राजाच्या पाठीपाशी असली तरी लोकांच्या इच्छाशक्ती ही राज्याच्या खऱ्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असते. लोकइच्छा असेल तर राज्याला अनेक योजना यशस्वीपणे पार पाडता येऊ शकतात. मात्र दंडशक्तीमध्ये सैन्य असतं आणि एखाद्यानं कायद्याचं उल्लंघन केलं असेल तर त्यांना शिक्षा देण्याचं काम ही दंडशक्तीच्या माध्यमातून राजा करत असतो. सैन्यामध्ये हत्ती, घोडे, रथ, पायदळ असे सैन्य विभाग असलेले आपल्याला दिसून येतात. राज्यातील नागरिकांना सैन्य दलात समाविष्ट करून घ्यावे. वेळप्रसंगी मित्रराष्ट्राकडून आलेले लोक ही, डोंगराळ भागातील लोक ही, शत्रुराष्ट्राकडून आलेल्या लोकांचाही सैन्यामध्ये सहभागी करून घ्यावा. मात्र महत्त्वाच्या पदावरती आपले भूमीविषयी आत्मीयता प्रेम असणारे लोकच सैन्यामध्ये महत्त्वाच्या पदावर असावेत. राजाने दंडशक्तीचा वापर योग्य मार्गाने करून राज्याचे संरक्षण केले पाहिजेत असं कौटिल्याचं मत आहे. आणि लास्टचा मुद्दा म्हणजे मित्र. राज्याच्या सप्तांगातील शेवटचा हा अंग आहे. म्हणजे मित्र किंवा मित्रराष्ट्र होय. राजाने विविध घटकांचा योग्य पद्धतीनं वापर करून राज्य संपन्न बनविले पाहिजेत आणि मित्रराष्ट्राकडून अशा राज्याला मान्यता मिळायला पाहिजेत. मित्रराष्ट्राच्या सदिच्छेवर, पाठिंब्यावरच, मदतीवरच राज्याचे स्थैर्य अवलंबून असते. संकट काळात मदत करणारे मित्र असावेत. राज्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने शेजारील राज्य ही मित्रराज्य असावीत, शत्रुराज्य असू नयेत. त्यामुळं राज्याच्या बाह्य आक्रमणाचा धोका कमी प्रमाणात राहत असतो. कौटिल्याने अशा पद्धतीनं वंश परंपरागत संबंध ठेवून मित्रराष्ट्रे निर्माण करता येतात. तसेच विशिष्ट प्रसंगी मदत देऊनही मित्रराष्ट्रे मिळवता येतात. अशा पद्धतीनं राज्याच्या विकासामधील महत्त्वाची भूमिका पार पाडत असताना या 7 घटकांना म्हणजेच स्वामी, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, दंड आणि मित्र हे 7 घटक महत्त्वपूर्ण मानलेले आहेत. तर आपण नंतरच्या तासाच्या वेळेस कौटिल्याचे सप्तांग सिद्धांतानंतर राजाला केलेला मार्गदर्शन किंवा उपदेश, राज्यविषयक विचार हे आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.